संजगिरींच्या कुलदैवत बंगल्यात आजपासून प्रत्यक्ष आनंद वास्तव्याला येणार म्हणून त्याच्या स्वागतासाठी बंगल्याला दिव्यांच्या माळा लुकलुकत होत्या. चहूबाजूंनी रंगीबेरंगी इवल्या आकाशकंदिलांच्या माळाही झुलत होत्या. दर्शनी कमानीकृती दरवाजाला केशरी झेंडूंच्या गडद माळा दोन्ही बाजूंनी सोडल्या होत्या. श्री महेश्वर व सौ उमा संजगिरी 60 पार केलेले असून सुद्धा उत्साहात वावरत होते. कारण माय लेकरामधला विरह आज संपणार होता. बरोबर 10 वाजता निशिकांतची त्यांच्या चिरंजीवाची गाडी पोर्चमध्ये थांबली. निशिकांत पाठोपाठ त्याची पत्नी चारुता गाडीतून उतरली. तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खेळल्या. आश्चर्य म्हणजे तिने पूर्णपणे भारतीय साजशृंगार केला होता. उमाबाई कौतुकाने तिला पायापासून डोक्यापर्यंत निहाळत होत्या. तिच्या लाल चुटूक नेलपेंट लावलेल्या गोऱ्या पायांच्या बोटात नाजूक मासोळ्या आणि वेढे चकाकत होते. नाजूक पैंजण पावलांची सुंदरता वाढवत होते. पायघोळ नेटकेपणाने नेसलेली साडी, कोपरापर्यंत बाह्यांचा तिला मॅच होणारा ब्लाऊज, गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र, डोक्याला लाल टिकली, हातात काचेच्या बांगड्यासोबत घातलेल्या नाजूक सोन्याच्या बांगड्या आणि बोटात हिऱ्यांची अंगठी, पाठीवर झुमकेदार शेपटाही रुळत होता. त्या पाहतच राहिल्या. कारण हल्लीच्या मुलीसुनांचा पेहराव याच्या उलटच असतो. केसांचा बॉबकट काय, मोठ्या गळ्याचा स्लीवलेस ब्लाऊज काय, उंच टाचांचे सँडल्स काय, आणि चारुताचं बघितलं तर सगळं वेगळंच. तिला पाहून उमाबाईंचं समाधान झालं. चारुता, या ग या. उभयतावरून पाणी व भाकर तुकडा ओवाळून टाकता टाकता त्या म्हणाल्या व त्यांनी चटकन त्यांचं औक्षण केलं. चारुता त्यांना पाहून प्रसन्न हसली आणि तिने निशिकांतकडे एक लाजरा कटाक्ष टाकला. दोघांनी घरात प्रवेश केला. आई, नमस्कार करतो आम्ही. आई ग, नीट आहात ना तुम्ही? निशिकांत म्हणाला. त्यांना मनापासून आशीर्वाद देऊन उमाबाई घरात जाऊन बाईंना चहा फराळाचे सांगून उभयताजवळ येऊन बसल्या. पप्पा मात्र गंभीरपणे दूर उभे राहून सगळा सोहळा पाहत होते. उमाबाईंनी प्रेमाने निशीला जवळ ओढून त्याच्या चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवले आणि कांशिलाकडे नेले. चारुतालाही जवळ ओढून हृदयाशी धरली. त्यांच्या डोळ्यात पाणी तरारले. ज्या आपल्या लाडक्या लेकाने अमेरिकेला गेल्यावर मी तिथेच स्थायिक होणार, परत भारतात कधीच येणार नाही, उलट तुम्हालाच तिकडे बोलावून घेईन, असं एके दिवशी रात्री फोनवर सांगितलं होतं, तोच निशिकांत आज अमेरिका सोडून कायमचा भारतात परतला होता. हा चमत्कार कसा झाला याच विचारात त्या होत्या. पण निशिकांतसोबत चारुताला पाहिल्यावर त्यांची खात्री झाली की हे अवघड काम तिनेच केले असले पाहिजे. निशिकांत परदेशी गेला होता तो विचित्र मनस्थितीत. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरीची ऑफर आली होती. ही ऑफर न स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता. निशिकांत स्वभावाने अबोल असला तरी रसिक होता. संजगिरी कुटुंबाची आर्थिक स्थिती खूपच चांगली होती. वडिलार्जित जमीन जुमला होता, पप्पांची उत्तम पगाराची नोकरी होती, बँक बॅलन्स, गाडी, बंगला आणि तो एकुलता एक. त्यामुळे निशिकांतला आवडीच्या विषयात रस घ्यावासा वाटला तर त्यात काही जगावेगळं नव्हतं. पण आई पप्पांचा त्याला कडाडून विरोध होता. निशिकांतला नाटकात काम करायचं होतं. इतकी वर्षे दाबून ठेवलेली इच्छा आता पूर्ण करायची होती. त्याने नोकरीच्या कॉलला काही उत्तरच दिले नाही. आई पप्पा मात्र त्याने नोकरीवर लगेच जॉईन व्हावे असे सुचवत होते. आई म्हणाली, निशी, अरे हे काय घोळ घेऊन बसला आहेस? नाटकात कामं करून कोणाचं आजपर्यंत भलं झालं आहे? ही कंपनी फारच नामांकित आहे. कुठल्या कुठे पोचशील तुझ्या हुशारीवर. त्यावर निशिकांतनं म्हटलं, आई, अगं लहानपणी तुम्हाला आवडत नाही म्हणून मी कुठल्याच कार्यक्रमात भाग घेत नव्हतो. एकदा एका नाटिकेत मी भाग घेतला आहे. हे समजल्यावर पप्पांनी मला तालमीत येऊन फरफटत नेऊन मारलं होतं. तो धसका घेऊन मी नेहमी मागेच राहायचो. मित्रामध्येही मिसळायचो नाही. मला भीतीच वाटायची. आणि आता माझे मित्र साहित्य क्षेत्रात, नाट्य क्षेत्रात कितीतरी पुढे गेलेत आणि मी मात्र पदव्यांचे कागद जमा करत बसलो आहे. आता तरी मला माझ्या मनासारखं करू दे ना. निशिकांतच्या मनातून आलेल्या या बोलण्याने नाही म्हटलं तरी आईचं हृदय गलबललं. वयोमानानुसार पप्पांचा स्वभावही थोडा सौम्य झाला होता. त्या दोघांनी निशीमागचा नोकरीचा आग्रह सोडून दिला. तो आता आपल्या मनासारखा वागायला मोकळा झाला. सुरुवातीला नाटकात काम, एकांकिका स्पर्धेत भाग, पुढे टीव्ही मालिका अशी स्वप्ने रंगत चालली होती. नाट्यलेखन, दिग्दर्शन, बक्षिसं त्याला खुणावत होती. आज निशीला मस्त झोप लागली, पण आई पप्पांची मात्र झोप उडाली होती.
आता निशिकांसाठी वधूपित्यांनी पत्रिका फोटो पाठवायला सुरुवात केली होती. काही जणांनी तर त्याला परदेशात पाठवायचीही तयारी दर्शवली होती. घरात पुन्हा एकदा सकाळ दुपार संध्याकाळ तोच विषय सुरू झाला होता. निशिकांत आता मात्र खूप चिडला. त्याचे मन बंड करू लागले. आई पप्पा असे वैऱ्यासारखे का वागतात? आजपर्यंत त्यांच्या मनासारखं वागलो ना मी, पण आता नाही. श्रीमंत बापाच्या मुलीशी लग्न कर म्हणजे ते तुला परदेशात पाठवतील असं म्हणणं आहे ना तुमचं? मग मी एखाद्या गरीब मुलीशीच लग्न करीन. समोर राहणाऱ्या वर्देंच्या चारुताशी मी बोलतो म्हणून या दोघांनी आकांड तांडव केलं होतं. खरं म्हणजे चारू मला आवडली होती, पण यांच्या श्रीमंती अपेक्षामध्ये ती बसत नव्हती. त्यामुळे मला तिचा नाद सोडायला लावला. पण आता मी तिला भेटणार. अजून ती अविवाहित आहे. मी पुन्हा तिच्याशी ओळख वाढवणार. हो, हेच योग्य होईल. असंच करणार मी. पुढचं पुढे बघू. निशिकांचा मनोमन ठाम निश्चय झाला आणि खरंच तो चारुताला भेटू लागला. आणि काय चमत्कार, त्याने नोकरी जॉईन केली. आई पप्पांना अत्यानंद झाला. ते स्वप्ने रंगू लागले. श्रीमंत व्याही, भरगच्चे दागिने घालून येणारी सून, मखमली पायघड्या, असं करता करता 8-10 महिने पुढे गेले. एके दिवशी निशी घरात आला तो खुशीत शीळ वाजवत. आई पप्पा, कंपनी मला अमेरिकेत पाठवते पुढच्याच महिन्यात. पण एक मात्र होईल, तुम्ही दोघेच या एवढ्या मोठ्या बंगल्यात राहाल ना? काय करू, तुम्हाला सोडून जावंसं वाटत नाहीये मला, असं त्याने सांगितल्यावर पप्पा त्याला म्हणाले, अरे बेटा, असा का विचार करतोस? एवढी मोठी संधी सोडतो का कोण? तू जा, काही म्हणण्याची तर गोष्ट आहे. आम्ही राहू. बघा हां, मग तक्रार कराल. निशीने टोमणा मारलाच. सगळे सोपस्कार उरकून निशी अमेरिकेला रवाना झाला. इकडे 6 महिने आल्या गेलेल्या त्याचे कौतुक सांगण्यात, त्याच्या फोनची वाट पाहण्यात, तो आणणार असलेल्या इम्पोर्टेड वस्तूंचे मनसुबे रचण्यात भुरकन गेले. पण नंतर संजगिरी दाम्पत्याला खूप एकटेपणा जाणवू लागला. इतक्या वर्षांच्या श्रीमंती मोठेपणात मग्न आयुष्यात पोकळी निर्माण झाली. स्वप्ने हळूहळू फिक्की होऊ लागली. उमाबाई शेजारी आजूबाजूला हरवलेलं सुख शोधू लागल्या. याच अवधीत समोरची चारुता त्यांच्याशी गप्पा मारायला येऊ लागली. त्यांना मदत करू लागली. कधी गुलाब तर कधी जुईची फुले तोडून पूजेला देऊ लागली. कधी गजरा करून त्यांना माळू लागली. या निमित्ताने लाघवी चारूचा सहवास त्यांना हवाहवासा वाटू लागला. एके दिवशी उमाबाई बागेतल्या झोपाळ्यावर मंद झोके घेत गंभीर चेहऱ्याने विचार करत बसल्या होत्या. तेवढ्यात चारू ओंजळीत जुईची फुले घेऊन त्यांच्या जवळ बसत म्हणाली, कसला विचार करताय? डोळे पण भरून आले तुमचे. कॉफी करू का तुमच्यासाठी? जरा बरं वाटेल गरम गरम घेतल्यावर. तिच्या आपुलकीच्या शब्दाने बाईंना एकदम भरून आलं. त्या चारूच्या गळ्यात पडून रडू लागल्या. तिने हलकेच थोपटल्यावर त्या शांत झाल्या. चारूने खरंच घरातून कॉफी करून आणली. ती वाफाळती कॉफी पोटात गेल्यावर उमाबाईंना तरतरी आली. त्या बोलत्या झाल्या. म्हणाल्या, निशी माझ्यापासून कधीच लांब राहिला नव्हता ग. अर्थात पंख फुटलेलं पाखरू लांब उडून जाणारच. पण चारू, रात्री तो फोनवर काय बोलला माहीत आहे? तो म्हणे भारतात कधीच येणार नाही, आम्हालाच तिकडे नेणार म्हणे. असं करील का ग तो चारू? कसं होणार आमचं? आई, असं काय लहान मुलासारखं बोलता? कळतंय ग मला, पण खूप एकटं वाटतं. पुरुषांचं बरं असतं ग. माझा जीव अक्षरशः उडून जातो बघ. आत्ता शीळ घालत येईल व खायला कर म्हणेल असं वाटतं. सारखा भास होतो त्याचा. असं सांगून पुन्हा उमाबाई विचारमग्न झाल्या. मी आहे ना आई, सारखं असं करायचं का कोणी? पुसा पाहू ते डोळे. चला घरात जाऊया आपण, अशी समजूत काढत त्यांना चारूने हलकेच घरात आणलं. चारू, निशीने तिथल्या एखाद्या मुलीशी जमवलं तर नसेल ना? उमाबाईंच्या या प्रश्नावर मात्र चारू एकदम दचकलीच. तरीही सावरून ती म्हणाली, नाही नाही आई, असं कसं करील तो? आणि तुम्हाला सांगितल्याशिवाय येईल ना तो इकडे कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट संपलं म्हणजे? असं अक्षर जुळवत ती म्हणाली. पण तीही आतून चरकली होती. न जाणो खरंच असं झालं तर? या घटनेला महिना झाला असेल नसेल आणि एके दिवशी उमाबाईंना जाणवलं की चारू गेल्या 4-5 दिवसात इकडे फिरकलीच नाहीये. त्यांनी एका कामगार मुलीला वर्देंच्या घरी पाठवली. तेव्हा ती मुलगी येऊन सांगू लागली, चारूताई 4-5 दिवसापासून बेपत्ता आहेत म्हणे. मी विचारल्यावर त्यांच्या आईने रडत रडत सांगितलं. हे ऐकून उमाबाईंना धक्काच बसला. एवढी चांगली पोर
कुठे गेली असेल? किती छान जमायचं आमचं. जावं का तिच्या आईला भेटायला? पण नको, पूर्वी मी त्यांच्याशी खूप तुटक वागले आहे, त्यांना कमी लेखले आहे. मग आता मी कशी जाऊ? त्या बेचैन झाल्या. चारूच्या रूपाने थोडा विरंगुळा होता, तो सुद्धा आता नाही. त्याच दिवशी निशिकांचा फोन आला. आई, पप्पा, मी लग्न करत आहे. मुलगी कुठली, कोण, हे मात्र विचारू नका. कंपनीनं मला आणखी 2 वर्ष वाढवून दिली आहेत. या फोनच्या रूपाने उभयतांच्या मनातील शंकेवरच जणू शिक्कामोर्तब झाला. ज्याची भीती होती तेच घडणार याची खात्री झाली त्यांची. मी तिथेच स्थायिक होणार या वाक्याने त्या आधीच कोसळल्या होत्या. आणि आता लग्न. या मुलाने आईवडिलांना विसरायचं ठरवलंय का? पप्पा तर हल्ली गप्प गप्पच असत. मॉर्निंग वॉक नाही की क्लब नाही, घरात चेष्टा मस्करीही नाही. सगळ्या इच्छाच मरून गेल्या होत्या त्यांच्या. असेच दिवस मागे पडत होते. फोनवर बोलून सगळी योजना पक्की झाली आणि चारू अमेरिकेत दाखल झाली. मोठ्या कौशल्याने तिने निशिकांचे हृदय परिवर्तन करायला सुरुवात केली. आई पप्पांची स्थिती तिने प्रत्यक्ष पाहिली होती. त्यांचं उदास झालेलं आयुष्य पुन्हा फुलवण्याचा निश्चय करूनच ती तिकडे गेली होती. त्याच्या आईवडिलांना अद्दल घडवण्याचा त्यांचा हेतू होता आधी. कारण लहानपणापासून त्याच्या आवडीच्या क्षेत्रापासून त्याला मुद्दाम दूर ठेवल्याबद्दल त्याच्या मनात राग धुमसत होता. त्यामुळे त्यांचा मानसिक छळ करण्याचा असुरी आनंद मिळवायची इच्छा निशिकांच्या मनात त्याच्या नकळत तयार झाली होती. पण हा निर्णय कसा चुकीचा आहे आणि त्याचं खरं हित कशात आहे हे चारू त्याला वारंवार पटवून देत होती. ती एक सुशिक्षित, संयमी मुलगी होती. वर्दैव संस्कृत कुटुंबात एक अव्यक्त दुरावा होता. निशी परदेशात गेल्यावर उभयतांना, विशेषतः उमाबाईंना एकटेपणा छळू लागला. त्याचवेळी त्यांची व चारूची गाठ पडली. परिचय वाढला. चारूच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम व अनुकंपा दाटून येऊ लागली. तिचे व निशीचे आधीच ठरल्याप्रमाणे ती त्यांच्याविषयी निशीचे मतपरिवर्तन करायचे नक्की ठरवूनच अमेरिकेत पाय ठेवला होता तिने. उमाबाईंची मुलाच्या विरहामुळे झालेली अवस्था सारखी तिच्या डोळ्यासमोर येत होती. याच कारणामुळे तिने निशीचे मन वळवायचेच असा निश्चय केला होता. खरे म्हणजे तोही आई पप्पांच्या आठवणीने आतल्यात व्याकुळ व्हायचा. चारूचे प्रयत्न चालूच होते. एके दिवशी ती निशीला म्हणाली, आपले दोघांचे आई बाबा इंडियात उसासत आहेत आणि आपण त्यांच्या फक्त आठवणींच्या काळ्या गुंफत आतल्यात कुढत राहायचे, हे बरोबर नाही निशी. आपण जाऊया इंडियात परत. ते तिकडे आपल्या आठवणीने झुरत कसे दिवस काढतायत हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. अरे, त्यांचे आयुष्य आपल्याविना निरस झाले आहे. तू तुझ्या मनातली त्यांना अद्दल घडवायची भावना विसरून जा ना. अरे, आई वडील जगतात ते आपल्यासाठी, स्वतःसाठी नाही. त्यांना आपल्या मुलांचे भले व्हावे असेच वाटत असते. निशिकांत, आपण जाऊया ना आपल्या घरी. कंपनीचा 2 वर्षांचा कार्यकालही संपत आला आहे. तो संपला की आपण निघूया. आत्तापासूनच त्याच्या तयारीला लागूया. निशीला हळूहळू हे सगळं पटू लागलं आणि तो घरी परतायचा विचार करू लागला. आणि आजचा हा सोन्याचा दिवस उगवला. चारुता यशस्वी झाली होती तिच्या कार्यात. आणखी कोणी मुलगी असती तर तिने अमेरिकेतच राहून निशीच्या आई पप्पापासून त्याला आणखी दूर नेण्यात धन्यता मानली असती. पण तसे न करता तिने पतीचे हृदय परिवर्तन केले होते. आजपासून उमाबाई आपल्या पतीसोबत संसार सुखाचा खराखुरा आनंद उपभोगणार होत्या.